4 जूनच्या मतमोजणीला घेऊन काँग्रेस पक्षाची राज्यभर जय्यत तयारी आपल्याला पाहायला मिळत आहे। सध्या मी नागपूरच्या काँग्रेस पक्षाच्या देवडिया भवन या कार्यालयामध्ये आहे आणि इथं जर का बघितलं तर 4 जूनमध्ये जेव्हा मतमोजणी होणार आहे त्यासाठी काँग्रेस पक्षाने नागपूर लोकसभा मतदारसंघाची इथे तयारी होताना पाहायला मिळत आहे की मोजणीच्या वेळेस जे प्रतिनिधी आहेत त्यांना वेगवेगळ्या फाईल्स तयार करण्यात आल्या त्यांच्यासाठी आणि त्याचा वाटप केला जाणार आहे। त्यांचं एक प्रशिक्षण देखील होणार आहे। इथले जे विकास ठाकरे उमेदवार त्यांचे जे प्रतिनिधी आहे अनिल वडपल्लीवर आपण त्यांना विचारूया। सर, अत्यंत लगबग पाहायला मिळते तुमच्या कार्यालयामध्ये, सध्या कशाची ही लगबग आणि कशाची तयारी आहे? काही नाही, आमची आता येणाऱ्या 4 जूनला मतमोजणी जी आहे त्याबाबत सर्व तयारी सुरू आहे आणि त्याबाबत आम्ही काउंटिंग एजंटची कशी फाईल बनवायची, कसं तयारी करायची याबाबत सर्व काम सुरू आहे। सध्या एक फॉर्मॅट तुम्ही डेव्हलप केल्याचं आपल्याला दिसत आहे, नेमकं काय आहे त्या फॉर्मॅटमध्ये? या फॉर्मॅटमध्ये म्हणजे असं आहे की आम्ही मतदारसंघ वाईज विधानसभा मतदारसंघ वाईज फाईल्स बनवलेले आहे की एका टेबलवर टेबल नंबर 1 वर जो आमचा मतगणना प्रतिनिधी बसेल त्यांनी काय काय करावं, सर्वप्रथम आम्ही त्याला सूचनेचा एक 2 पानाचा त्यांना सूचना बनवलेली आहे आणि याचं सर्वाचं प्रशिक्षण आम्ही येणाऱ्या 2 तारखेला घेत आहोत आणि त्याप्रमाणे त्यांनी तिथे बसून की पहिल्या राऊंडमध्ये कोणत्या बूथची कोणची मशीन येणार आहे त्याच्यात एकूण ते आधीच माहिती आहे तुम्ही म्हणजे असं कुठेही घोळ नाही झाला पाहिजे म्हणून आम्ही सर्व तयारी अपडेट त्याला देतो आहे की भैया या राऊंडमध्ये या टेबलवर या नंबरचीच मशीन येईल, ती त्यांनी व्हेरीफाय करावी आणि मगच उघडायची परवानगी द्यावी त्या मतगणना कर्मचाऱ्यांना, अन्यथा ऑब्जेक्शन घ्यावे। या प्रकारे आमची तयारी, एकूण मतदार किती होते, झालेले मतदान किती, या प्रकारे ही सगळी माहिती या शीटमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे। ओके, त्याच्यानंतर त्यांनी झालेलं मग मतगणना सुरू झाल्यावर त्यांनी या चार्टमध्ये कोणाला किती मतं मिळाले याबाबत सविस्तर माहिती भरण्याची आहे, टेबलनी आहे। त्यानंतर जसा पहिला राऊंड संपला की त्यांनी आपल्या पहिल्या राऊंडची माहिती या फॉर्मॅटमध्ये देऊन आमच्या जो इंचार्ज असेल तिथे प्रमुख त्यांच्या हाती द्यायचं आहे त्याला। या प्रकारची आमची व्यवस्थित तयारी सुरू आहे। प्रशिक्षण कधी सुरू करणार आहात तुम्ही? प्रशिक्षण आमचं 2 तारखेला 10 वाजता याचं प्रशिक्षण आम्ही मतगणना प्रतिनिधींना देणार आहोत, त्यानंतर ते 4 तारखेला त्याप्रमाणे कार्य करतील। म्हणजे जर आपण बघितलं ना तर निवडणूक झाल्यानंतर जी मतमोजणी 4 जूनला होणार आहे त्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी आहे, मात्र समांतर काँग्रेस पक्षाने देखील आपली तयारी केलेली आहे। मतमोजणीच्या वेळी कोणताही घोळ होऊ नये, ज्या मतपेट्या तिथे उघडल्या जाईल, EVM तिथे उघडल्या जाईल, त्यांचं कशाप्रकारे त्याचं व्हेरिफिकेशन करायचं, मतमोजणीच्या दिवशी झालेले एकूण मतदान ते नीट आहे की नाही याचं देखील तिथे तपासलं जाणार आहे आणि सोबतच मग जेव्हा मतमोजणीसाठी एक EVM उघडली जाईल त्याची क्रमानुसार त्याची नोंद ठेवली जाईल। त्यामुळे कुठेतरी या मतमोजणीसाठी एक पॅटर्न काँग्रेसने डेव्हलप केलेला आहे। राज्यातल्या 48ही लोकसभा मतदारसंघामध्ये अशा प्रकारे काँग्रेसने तयारी केलेली आहे। निश्चितच मतमोजणीच्या दिवशी जास्तीत जास्त वेगाने कसा निकाल घेता येईल आणि तो वरिष्ठांना देता येईल, सोबतच मतदार केंद्रनिहाय म्हणजे बूथनिहाय देखील मतमोजणीचं कशाप्रकारे आकलन करता येईल या सगळ्या गोष्टीची एक जो पॅटर्न आपल्याला इथे पाहायला मिळतो तो विकसित केलेला आहे आणि निश्चितच त्याचं प्रशिक्षण देऊन मतमोजणीच्या दिवशी सगळ्या पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना मतमोजणी केंद्रावर पाठवण्याची तयारी काँग्रेसने केली आहे। कॅमेरामॅन व्यंकटेश नायडूसह तुषार कोहळे, ABP माझा, नागपूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।